नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 2 भाग पाहिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण या व्हिडिओमध्ये तिसरा भाग पाहणार आहोत। तर या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पुढचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर आगामी येणारी जी तुमची कंबाईनची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्याच्या या आपल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या पेपरमधील आपला हा भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात। बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंब वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे। तर किती वय घेतो आपण यामध्ये, तर 1 वर्षाच्या आतील जे मुले असतात ज्यामध्ये आपण बालमृत्यूदर त्यावरून आपण काढतो। तर 1 वर्षाच्या आत किमान 1 वर्ष वय असलेल्या खालील जी बालमृत्यू होतात तर त्यांचा आपण यामध्ये विचार करतो 1000 जिवंत जन्मामागे, म्हणजे 1 वर्षाच्या आतील बालकांचा। म्हणून ऑप्शन 1 ह्या प्रश्नाचं आन्सर असेल 1 वर्ष। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52। तर काय दिले आपल्याला इथे, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणजेच त्यांचा जो आर्थिक सर्वेक्षण 2020-21चा जो अहवाल होता, तर यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते। तर त्यांनी तेव्हा 2020-21 साली जे आर्थिक स्वरूप सांगितलं होतं तर ते व्ही या आकाराचे सांगितले होते। म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला इथे घटती आर्थिक त्यांनी म्हणजे पुनर्प्राप्ती सांगितली होती, इथे घटली आणि परत पुन्हा वाढली आणि परत इथे येऊन थांबली। म्हणजे असा जो त्यांनी क्रम जो आहे तर तो व्ही आकाराचा सांगितला होता 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणमध्ये कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी। म्हणजे इथे व्ही आकाराचा आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 53। काय दिले आपल्याला इथे, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे। म्हणजे आयकर जो इन्कम टॅक्स आकारला जातो तर तो किती पर्यंत पातळी आहे 2020 नुसार। तर किती होती, कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 30% असा डिवाइड होत तो टक्का दिलेला आहे। 5% ते 30% असं आपल्याला म्हणता येईल। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2020 नुसार इन्कम टॅक्सचा जो दर आहे तर तो 5 ते 30% राहील। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर जीएसटी आपल्या इथे कमीत कमी जर तुम्ही पाहिलं तर 5 आणि जास्तीत जास्त 28% तुम्ही जीएसटी चेक कर देखील तुम्ही पाहू शकता। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54। तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। तर आता अ ब क आता वरीलपैकी 3 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे। तर पहिलं विधान काय आहे, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे। तर हे विधान जे आहे तर असं कुठं सांगितलेलं नाही की जगात सर्वात स्वस्त वीज जी आहे तर ती कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी भारतातली वीज आहे। त्याप्रमाणे भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे, तर हे देखील चुकीचं आहे। आणि 3 मध्ये काय दिलं, भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे, तर समाधानकारक नाही आहे, हे देखील विधान चुकीचं दिलेलं आहे। तर हे वरीलपैकी 3 जी विधान आहेत ती आहेत तर ती चुकीची आहेत। म्हणजे बरोबर कोणतं आहे, तर वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही, म्हणून ऑप्शन 4 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 55। तर खालील विधाने विचारात घ्या। तर आता अ ब क इथे देखील असे 3 विधाने दिलेली आहेत, तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथे शोधायचं आहे। लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल विचारलेला आहे, तर बरोबर आहे तो हा देशातील ज्या वस्तू आणि सेवांच्या किमती आहे, इतर देशात काही वेगळ्या असतात, आपल्या देशात वेगळ्या असतात, तर त्या किमतीचा जो काही फरक असतो तर त्यावर तो आंतरराष्ट्रीय व्यापार अवलंबून असतो। म्हणजे अविधान जे आहे तर ते योग्य आहे। ब मध्ये काय दिले, व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात।
तर हे देखील योग्य विधान आहे. तर व्यापाराच्या ज्या अटी काही असतात तर ते निर्यात आणि आयातीचं जे विनिमय गुणोत्तर असतं तर या किमतीच्या गुणोत्तरासंदर्भात ते घेतले जाते. हे देखील विधान योग्य आहे. आणि क मध्ये काय दिले, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहाराच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात. तर बरोबर आहे, ज्या व्यवहाराच्या नोंदी ज्या असतात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात. म्हणजे त्या काही देशांच्या आपल्या देशाच्या या दुहेरी नोंदी घेतल्या जातात. म्हणजे अ ब क जे आहे तर ते वरीलपैकी तिन्ही जे आहे तर ते आपल्याला बरोबर विधाने म्हणता येतील. तर वरीलपैकी सर्व हे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आपल्याला तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 56. तर इथून पुढचे जे 15 प्रश्न आहेत तर ते विज्ञानाशी संबंधित आहेत. तर लक्षात घ्या काय दिलं प्रश्न क्रमांक 56 मध्ये, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे कसला न्यूट्रॉन. तर लक्षात घ्या, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तर त्याला आपण कोणता न्यूट्रॉन म्हणतो, तर औष्णिक न्यूट्रॉन असे म्हणतो. म्हणजे 0.025 जो इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो तर त्याला आपण तापमान समतोल असते त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन असे म्हणतो. त्याप्रमाणे एपिथर्मल न्यूट्रॉन म्हणजे काय असतो हे देखील लक्षात घ्या. तर यामध्ये 0.025 ते किती असतं, तर 0.4. म्हणजे 0.025 हे जे दिलं आहे तर ते इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 0.4 ह्याच्यामध्ये जो असतो तर तो एपिथर्मल ज्याला म्हणतो. त्याप्रमाणे वेगवान न्यूट्रॉन जो आहे त्याला आपण फास्ट म्हणजेच 1 ते 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे एवढा जो आहे तर त्याचा ऊर्जा असते 1 ते 20. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर तो वेगवान न्यूट्रॉन त्याला आपण म्हणतो. आणि लेस दॅन जो 0.25 असतो ह्याच्यापेक्षा जो कमी असतो 0.025 पेक्षा त्याला मंद न्यूट्रॉन म्हणतात. तर लक्षात घ्या हे 4 प्रकार असतात इलेक्ट्रॉन व्होल्टचे. तर पहिला न्यूट्रॉन कोणता आहे तर मंद, तो 0.25च्या आतला. त्यानंतर 0.25चा त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन म्हणतो. 0.25 ते 0.4ला त्याला आपण एपिथर्मल म्हणतो. आणि 1 पासून ते 20 पर्यंत जो असतो त्याला आपण वेगवान न्यूट्रॉन म्हणतो. तर हा जो दिलेला आहे तर तो औष्णिक न्यूट्रॉन आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण टिंब आहे. तर लक्षात घ्या, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानात म्हणजे कमी करून आपल्याला जास्तकडे जायचं असेल तर ते स्थानांतरण शक्य आहे. पण कधी शक्य आहे, जर आपल्याला काहीतरी बाहेरचं जे आहे तर ते कार्य किंवा बाहेरची मदत घ्यावी लागेल. म्हणजे जसं फ्रीजचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर तुम्ही पाहिलं तर बाहेरचं जे टेम्परेचर असतं जास्त असतं तर आपल्याला फ्रीजचं आतलं कमी टेम्परेचर म्हणजे आतलं शोषून बाहेर सोडावं लागतं. म्हणजे इथे काहीतरी आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी तुम्ही जर पाहिलं कॉम्प्रेसर असतो त्यामध्ये तो काय करतो, आतलं टेम्परेचर म्हणजे फ्रीजमधले आतलं टेम्परेचर काढलं जातं आणि बाहेर सोडलं जातं. त्यासाठी काहीतरी एक्सटर्नल कार्य आपल्याला करावं लागतं. म्हणजे इथे जर ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. म्हणजे कमी तापमानाकडून आपल्याला वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूत उष्णतेचे स्थानांतर करायचे असेल तर आपल्याला काही बाह्य कार्य कोणते शक्य आहे म्हणजे करता येतं आपल्याला. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 58. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे किती. तर लक्षात घ्या, श्रवणीय म्हणजे ऐकू येणारा ध्वनी तर तो किती असतो, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंत जो आहे त्याला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो. तो जो की आपण मनुष्य ऐकू शकतो. आणि 20पेक्षा कमी जो आहे तर त्याला अवश्राव्य म्हणतो, जो की मनुष्य ऐकू शकत नाही तर व्हेल वगैरे हे मासे असतात तर ते ऐकू शकतात. आणि 20,000 हर्ट्जचा जो फ्रिक्वेन्सीचा वरचा असतो तर त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. श्राव्यातीत आहे त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतो. तो जो आहे तर तो देखील मनुष्य ऐकू शकत नाहीत पण वटवाघळे, कुत्रे, त्याप्रमाणे इतर काही प्राणी आहेत तर ते ऐकू शकतात. म्हणजे त्या ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा म्हणतो. काय म्हणतो, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, जो की आपण वाचू. म्हणजे जास्तीत जास्त असेल तर त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतो आणि एकदम कमीत कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अवश्राव्य म्हणतो. तर लक्षात घ्या, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजेच ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा होय. ऑप्शन 2 हे आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. हिरा हे टिंब आहे. तर लक्षात घ्या, हिरा एक काय आहे, तर हिरा एक काय आहे तर एक प्रकारचा सहसंयोजी स्फटिक आहे. तर हिऱ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सहसंयोज बंध असतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. व धातू व अधातू जे असतात आपले धातू आणि अधातू, लोखंड वगैरे तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो. कोणता आयनिक बंध जर असेल
आयनी स्फटिक, तर तो धातूमध्ये असतो. आणि हिरा जो आहे तर त्यामध्ये सहसंयोजी स्फटिक असतो, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो ज्याला आपण, जो की हिऱ्यामध्ये असतो. ऑप्शन 2 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आयनी स्फटिक म्हणलं तर लक्षात घ्या लोह म्हणजे धातू आणि अधातूमध्ये असतो. आणि हिरा जर म्हटलं तर सहसंयोजी स्फटिक म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, आणि हा आयोनिक बॉन्ड असतो धातूमध्ये. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. टिंब मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य व ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगधंद्यामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. तर लक्षात घ्या, म्हणजे उच्च म्हणजे वजन कमी आणि त्याची ताकद जास्त असं कोणतं आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ॲल्युमिनियम म्हणतो. काय म्हणतो तर हलक्या ॲल्युमिनियमच्या मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य आणि ते वजन गुणोत्तर प्रमाण विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये आपण वापर करण्याची शिफारस करतो. मी तुम्ही जर पाहिलं तर ऑटोमोबाईल म्हणजे वाहनांमध्ये किंवा विमानांमध्ये वजन कमी पाहिजे पण त्याची ताकद जी आहे तर ती जास्त पाहिजे. तर असा कोणता धातू आहे तर तो ॲल्युमिनियम आहे. म्हणजे त्याची स्ट्रेंथ पर वेट जो आहे तर तो हाय असतो रेशो. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे उच्च सामर्थ्य म्हणतो त्याला आपण, स्ट्रेंथ भागिले त्याचं वजन म्हणजे वेट. स्ट्रेंथ भागिले वेट जो आहे तर तो त्याचा कसा असतो, प्रामुख्याने हाय असतो, उच्च असतो. म्हणजे उच्च म्हणले इथे, तर उच्च असल्यामुळे काय आपण तो विमानामध्ये किंवा आपल्या गाड्यांच्या पार्ट्स म्हणजे गाड्यांमध्ये आपण ऑटोमोबाईलमध्ये जास्त वापर करतो हलक्या ॲल्युमिनियमचा. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. तर ह्याच अन्योन्य क्रियेत टिंब हे दुय्यम उत्पाद असतात. तर लक्षात घ्या, खालचं जे वातावरण आहे हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन तुम्ही जर पाहिलं तर जिथे कारखाने वगैरे जे असतात तर तिथे दुहार म्हणजे त्याला आपण धूर आणि प्रदूषणची हवा म्हणजे त्याला आपण तर त्याला दुहार म्हणतात. म्हणजे इथे जर तुम्ही पाहतो वाहनातील तुमचा जो धूर निघतो म्हणजे हायड्रोकार्बन प्लस नायट्रोजन ऑक्साईड असतो त्यामध्ये जर सूर्याचा जर प्रकाश पडला तर त्यामध्ये काही प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे प्रथम उत्पादित आणि काही सेकंडरी पोल्युटंट्स निर्माण होतात. तर प्रायमरी पोल्युटंट्स कुठले असतात तर त्यामध्ये प्रायमरी जर म्हणलं तर उत्पाद त्यामध्ये NO असतो, त्याप्रमाणे नायट्रोजन ऑक्साईड NO2 असतो आणि VOC असतो. आणि अजून दुय्यम उत्पाद कोणते असतात तर CO3 त्याप्रमाणे अल्डिहाइड आणि केटॉन हे जे आहेत तर ते दुय्यम जे आहे तर ते उत्पाद असतात. CO3 अल्डिहाइड केटॉन त्याप्रमाणे पॅराऑक्सिल नायट्रेट म्हणजे हे तर कशामध्ये दिले आपल्याला तर त्यामध्ये ओझोन एक असतो, त्याप्रमाणे अल्डिहाइड असते, केटोन असतो आणि पॅराऑक्सिल नायट्रेट असतं. म्हणजे हे 4 जे आहे म्हणजे दिलेत तर ते दुय्यम उत्पाद असतात. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि प्रथम उत्पाद म्हणलं तर NO आणि NO2 हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर कारण काय आहे तर ऑप्शन आपल्याला अ, ब, क, ड दिलेले आहेत. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. तर आता अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर याबद्दल आपल्याला इथे 4 विधानांपैकी कोणते बरोबर आहेत ओळखायचं आहे. तर अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे आणि ज्यामध्ये उती आणि अवयव आहेत. तर बरोबर आहे, हा एक पेशीय प्राणी असतो आणि तो जो आहे तर हालचाल जी आहे तर तो छद्मपादांच्या द्वारे तयार करतो. म्हणजे असं जर तुम्ही पाहिलं असेल तर अमिबा असतो असे त्याला आपण छद्मपाद म्हणतो, साईडला अशा रेषा असतात तर त्याला अमिबा म्हणतो. तर ह्याच्याद्वारे तो हालचाल करतो आणि हा एकच पेशीय आहे. म्हणजे पहिलं जे विधान जे आहे तर ते योग्य आहे. दुसरं काय आहे, सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. तर बरोबर आहे, प्रसृष्टीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर्वात जुना म्हणजे सर्वात प्राचीन आणि पहिल्यांदा उत्पन्न झालेले प्राणी म्हणता येईल अमिबाला, हे देखील विधान योग्य आहे. आणि त्याप्रमाणे छद्मपाद आत्ताच मी सांगितलं छद्मपादाचा वापर तो हालचालीसाठी करतो. असे छोटे छोटे छद्मपाद असतात पाय, तर त्याचा वापर जो आहे तर तो हालचालींसाठी करतो. आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी आहे तर चुकीचं आहे, अंगावर ह्याच्या छिद्रे नसतात. तर अंगावर छिद्रे असलेला प्राणी कोणता आहे, स्पॉन्जिला किंवा स्पंज म्हणतो आपण, जो की सिलेंट्राटा यामध्ये येतो. हे ड जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे अमिबाबद्दल. म्हणजे अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर वरीलपैकी 3 विधाने त्याशी संबंधित आहेत. म्हणजे फक्त अ, ब, क हे विधाने जे आहेत तर ते आपली बरोबर आहेत. ऑप्शन 3 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी
कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे, म्हणजे तुम्हाला आता प्राणी आणि त्यांचे वैज्ञानिक नाव हे प्रत्येक किंवा वनस्पती आणि त्याचे वैज्ञानिक नाव हे तुम्हाला माहीत असणे जवळपास गरजेचं आहे. म्हणजे एकदा किंवा तुम्ही वाचून काढा, तर एक जरी तुम्हाला यातलं पर्याय येत असेल तर तुम्ही याचे जोड्या लावू शकता. पण आपल्याला इथे काय केलं आहे, कोणत्या बरोबर आहे तिथे ओळखायच्या आहेत. म्हणजे चारीपैकी चारी तुम्हाला माहीत असणे ते गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे, तर आशियाई सिंह ज्याला आपण काय म्हणतो पॅन्थेरा लिओ पर्सिका, तर हे जे आहे तर ते बरोबर आहे. आशियाई सिंहाला पॅन्थेरा लिओ पर्सिका म्हणतात. पट्टेरी वाघ त्यांना काय म्हणतात पॅन्थेरा टायग्रिस असे म्हणतात. पट्ट्यानं असणारा जो वाघ असतो तर आपल्या भारतामध्ये चंद्रपूर वगैरे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आढळतो, त्याला आपण पॅन्थेरा टायग्रिस म्हणतो किंवा बंगाल टायगर. त्याप्रमाणे भारतीय गेंडा जो आहे तर त्याला काय म्हणतात रायनोसिरस युनिकॉर्निस, तर बरोबर आहे. रायनोसिरस युनिकॉर्निस जो आहे तर त्याला भारतीय गेंडा म्हणतात. आणि थामिन हरिण ह्याला काय म्हणतात तर सर्वस इल्दी, तर हे देखील जे आहे तर ते योग्य आहे. म्हणजे वरीलपैकी फक्त 3 जरी नावं माहीत असते तुम्हाला तर अ ब क, तर इथे एकच ऑप्शन येतो अ ब क असलेला वरीलपैकी सर्व. म्हणजे हरणाचं नाव जरी तुम्हाला माहीत नसतं तरी तुम्ही याचा आन्सर काढू शकता. म्हणजे थामिन हरणाला सर्वद इल्दी असे म्हणतात. म्हणजे वरीलपैकी 4 जे आहेत तर ती वैज्ञानिक नावे दिलेल्या प्राण्यांची योग्य आहेत, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केलेला आहे. तर ऑप्शन दिले सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी की पक्षी. तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा जर जे कोणी प्राणी आलेत तर ते कोणते होते, तर ते उभयचर म्हणतो ज्याला आपण. उभयचर प्राणी हे पाण्यातून जमिनीवर तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्यांदा त्यांनी पाण्यात अगोदर ते जगत होते, नंतर हळूहळू ते जमिनीवर आले. सुरुवात त्यांच्यापासून झाली आहे जमिनीवरील जीवनाची. कोणत्या उभयचर या प्राण्यांपासून, म्हणजे बेडूक वगैरे त्यामध्ये येतात. तर फक्त ब मध्ये दिलेला आहे. तर या प्राण्यांचा जो आहे तर या समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला होता. कोणते, तर उभयचर प्राणी. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलं आहे आपलं योग्य आन्सर. फक्त ब हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. तर वनस्पती वर्गीकरणासंबंधित हा प्रश्न आहे. तर वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत कोणी शोधून काढली. तर लक्षात घ्या, अगोदरच्या ज्या पद्धती होत्या ज्या की वनस्पतीचे वेगवेगळ्या रूपात जे वर्गीकरण केलं होतं, म्हणजे बीजपत्री, अबीजपत्री, त्याप्रमाणे अजून कोणत्या एकदल, द्विदल किंवा थिओफ्रास्ट जे आहे तर त्यांनी जे वर्गीकरण केलं होतं किंवा कार्लिनिसने, तर हे जे आहे तर ते नैसर्गिक वर्णाच्या पद्धती नव्हत्या. पण पद्धती कोणी शोधून काढली आहे ती, तर बेंथम आणि हुकर यांनी जे आधुनिक जे आहे तर ती नैसर्गिक वर्णाची पद्धत जी आहे तर ती बेंथम आणि हुकर यांनी शोधून काढली होती. तर आता वनस्पती वर्गीकरणाच्या 2 पद्धती असतात, कृत्रिम आणि नैसर्गिक. तर आता कृत्रिम म्हणजे त्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो. यामध्ये काय केलं असतं, फक्त बाहेरील जे अंग आहे त्याचा वापर केलेला असतो, म्हणजे आकार वगैरे रंग याचा वर्गीकरणाशी वापर केलेला असतो कृत्रिममध्ये. हे जे आहे तर ते थिओफ्रास्ट, कार्ल लिनियस यांनी जे आहे तर ती कृत्रिम पद्धत वापरली होती वनस्पती वर्गीकरणाची. आणि नैसर्गिक वर्गीकरणात आपण काय करतो, तर सजीवांच्या आतील म्हणजे पार्टचे वापर, म्हणजे आतील जे पार्ट म्हणजे काय DNA म्हणा, RNA किंवा गुणसूत्रे यांच्यावरून आपण त्याचं वर्गीकरण करतो. तर हे पहिल्यांदा नैसर्गिक वर्गीकरण बेंथम व हुकर यांनी केलं. म्हणजे इंटर्नल फीचरचा अभ्यास पहिल्यांदा त्यांनी केला. आणि कशाचा केला, अनावृत्त बीज तसेच एकदल, द्विदल यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. कुणी, बेंथम व हुकर यांनी अनावृत्त बीजी वनस्पतींचा अभ्यास केला आहे. एकदल, द्विदल हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. तर लक्षात घ्या, गव्हावरील तांबेरा जो आहे तर तो पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका आहे. तर हा जो जीवाणू आहे तर या जीवाणूमुळे जो गव्हावरील तांबेरा आहे तर तो होतो पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका. ऑप्शन 1 या प्रश्नाचं तुमचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात घ्या, हे एक प्रकारचं कवक आहे, याला कवक म्हणतो आपण, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका. तर ते एक प्रकारचं कवक आहे. तसेच लिंबू, संत्री, आवळा यांचे जे जीवाणू असतात तर त्यांना अँथोमोनास सिट्राय म्हणतो आपण. अँथोमोनास सिट्राय. लिंबू, संत्री आणि आवळा यामधले जीवाणू असतात त्यांना अँथोमोनास सिट्राय म्हणतात.
ज्वारी जो आहे तर त्या कवकामुळे तो रोग होतो ज्वारीवरती, त्याला पक्सिनिया पर्पुरिया म्हणतात. तर पक्सिनिया पर्पुरिया हा जो 3 मध्ये दिला आहे तर तो जो आहे तर तो ज्वारीवरती होणारा रोग आहे त्याच्यामुळे, त्या कवकामुळे. आणि द्राक्षावरचा जो भुरी हा रोग आहे तर तो प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल कवक आहे. तर प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे जो आहे तर तो द्राक्षावरचा जो भुरी रोग आहे तर तो होतो प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल. हे देखील एक प्रकारचं कवक आहे. तर गव्हावरचं जे आहे तर ते पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. आणि हे 2 नंबरचं जे दिले तर ते लिंबू संत्री झॅन्थोमोनास सिट्राय म्हणतो त्याला आपण, जे की लिंबू संत्री आवळा यावरची रोगास कारणीभूत असतं. पक्सिनिया पर्पुरिया ज्वारी आणि प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल द्राक्षे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तसेच या अगोदरचा जो आपण प्रश्न पाहिला होता तर त्यामध्ये थिओफ्रास्ट जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणतो. कार्ल लिनियस यांना वर्गीकरणाचे जनक म्हणतात, वनस्पती वर्गीकरणाचे जनक म्हणतो त्याला आपण. आणि शैवालांचा अभ्यास प्रथम जर तो कोणी केलेला आहे तर तो जी.एम. स्मिथ यांना, याला आपण शैवालांचे जनक म्हणतो. शैवालांचा अभ्यास प्रथम यांनी केलेला होता, जी.एम. स्मिथ यांनी. त्यांना शैवालाच्या अभ्यासाचे जनक म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. असं देखील तुम्हाला विचारू शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? तर लक्षात घ्या, शेतीमधील जे भूगर्भातील भूजल जे आहे तर ते कशामध्ये पाझरलं जातं, तर ते सर्वांना माहितीच असेल तर विहीर. तर विहिरीमध्ये पाणी पाझरलं जातं भूजल जमिनीतलं. आपण विहीर खोल खणतो आणि त्यामध्ये पाझरून पाणी येतं. म्हणजे ते जे आहे तर ते भूजल जे आहे तर ते शेतीच्या भूगर्भातील, त्याला आपण जिथे पाझर त्याला आपण विहीर असे म्हणतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी तर कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते? तर लक्षात घ्या, कोलेस्टेरॉलचे जे आहे तर ते महत्त्वाचे असे 2 प्रकार पडतात, म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल. तर चांगले कोलेस्टेरॉल त्याला आपण काय म्हणतो, HDL असे म्हणतो. लक्षात घ्या. तर ह्याला चांगले का म्हणतो आपण, शरीरासाठी चांगले, तर जास्तीचे कोलेस्टेरॉल जे आहे तर ते हे काय करतं, लिव्हरकडे तुमचं जे आहे तर ते फास्टमध्ये लिव्हरकडे पोहोचवण्याचं काम कोलेस्टेरॉलचं हे HDL मुळे होतं, म्हणून हे चांगले म्हणतो आपण. आणि LDL म्हणजे काय, तर HDL म्हणजे हाय डेन्सिटी त्याला म्हणतो, आणि LDL म्हणजे काय, लो डेन्सिटी म्हणतो. लो डेन्सिटी म्हणजे काय, एकदम हळूहळू जातं. आणि VLDL तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल. तर हे अतिशय वाईट कोलेस्टेरॉल आहेत, LDL आणि VLDL. म्हणजे ते खूपच वाईट असतात शरीरासाठी, LDL आणि VLDL. आणि चांगले म्हणलं तर HDL, हाय डेन्सिटीवालं चांगलं असतं, लक्षात घ्या. आणि लो डेन्सिटी आणि व्हेरी लो डेन्सिटीवाले तर हे खूप घातक असतात शरीरासाठी. या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार चांगले कोलेस्टेरॉल म्हणून HDL, हाय डेन्सिटी त्याला आपण म्हणतो. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहू. तर प्रश्न क्रमांक 69 तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिलेलं आहे, जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड ट्यूबुलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. म्हणजे जेव्हा तुम्हाला भरपूर लघवी होते तर या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात? तर हा मधुमेहाचाच एक प्रकार आहे, त्याला आपण मधुमेह इन्सिपिड्स म्हणतो. म्हणजे जे प्रौढ पुरुष आहेत त्यांच्यामध्ये हा रोग जास्त आढळतो, लक्षात घ्या. तर यामध्ये काय होतं, डायबिटीज इन्सिपिडमध्ये जे आहे तर ह्याचे आता तुम्ही जर पाहिलं डायबिटीजचे 2 प्रकार पाहता, डायबिटीज मेलिग्नस आणि डायबिटीज इन्सिपिड्स. तर लक्षात घ्या, हा मेलिमस जो असतो तर तो किशोरवयीन म्हणजे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. इथे तुम्हाला एक ऑप्शनमध्ये दिला आहे मधुमेह मेलिटस, तर तो किशोरवयीन आहे जो की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. आणि मधुमेह इन्सिपिड्स जो आहे तो ॲडल्ट आहे, म्हणजे टाईप 2 प्रकारचा आहे, म्हणजे इन्सिपिड्स. त्यामध्ये काय तुम्हाला भरपूर लघवीचा त्रास होतो, या ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे मधुमेह इन्सिपिड्समध्ये. तर लक्षात घ्या 2 प्रकारचे आहेत, किशोरवयीन आहे त्याप्रमाणे मधुमेह मेलिटस तर त्याचाच एक प्रकार म्हणजे किशोरवयीन. तर हे 2 एकाशी संबंधित आहेत, फक्त मधुमेह इन्सिपिड्समध्ये ॲडल्ट लोकांमध्ये असतो. ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. मधुमेह इन्सिपिड्समुळे तुम्हाला ट्यूबुलर पुनर्शोषण जे आहे तर ते अयशस्वी होतं यामध्ये आणि जास्त लघवी होते, जे की प्रौढ पुरुषांमध्ये जास्त आढळतं. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर लक्षात घ्या, आता लस 2 प्रकारच्या असतात. तुम्ही जर लहानपणी जर तुम्ही 5 वर्षाच्या बालकांना पाहिलं तर तोंडावाटे दिली जाते,
त्याला आपण ओरल म्हणतो, तोंडावाटे दिली जाणारी ओरल. आणि दुसरी जी असते तर ती इंजेक्शनद्वारे दिली जाते. तर ह्या तर दोन प्रकारच्या ह्या लसी आहेत. तोंडावाटे जी दिली जाते तर त्याचा शोध सॅबिन यांनी लावलेला होता. सॅबिन, त्याला म्हणून आपण सॅबिन असे नाव दिलेले आहे. तर हे ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि इंजेक्शनद्वारे जी लस दिली जाते तर त्याला आपण काय म्हणतो, साल्क लस म्हणतो, साल्क. तर याचा 1950 शोध लावलेला होता साल्क लसीचा. तर ही जी आहे तर ती इंजेक्शनद्वारे तुम्हाला दिली जाते पोलिओवरती. आणि सॅबिन जी आहे तर ती तोंडावाटे म्हणजे ओरल दिली जाते. म्हणजे ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तोंडावाटे दिली जाणारी लस कोणती आहे तर ती सॅबिन आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तसेच इथे ऑप्शन 4 तुम्ही जर पाहिलं तर गलगंड, गोवर आणि रुबेला. तर त्याला आपण काय म्हणतो तर गलगंड, गोवा, रुबेला MMR म्हणतो. मम्स, मेझल्स आणि रुबेला म्हणतो. मम्स, मेझल्स आणि रुबेलावरती लस एक असते तर ती देखील इंजेक्शनद्वारे दिली जाते. गलगंड, गोवर आणि रुबेला त्यालाच मम्स, मेसल MMR असे म्हणतात. लक्षात घ्या, MMR असं देखील तुम्हाला काही वेळेस विचारतील त्याचा. तर मम्स, मेझल्स आणि रुबेला म्हणजे गलगंड, गोवर आणि रुबेला या तिघांवरती एक लस आहे जी की इंजेक्शनद्वारे दिली जाते, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न, आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर बॅसिलस कॅलेमेट-ग्युएरिन म्हणजे ही BCG लस आहे जी की तुम्हाला दिली जाते क्षयरोगासंबंधी. तुमच्या डाव्या दंडावरती तुम्ही पाहिलं असेल की 1 आहे, तर तो जन्मल्यावर आपल्याला दिली जाते BCG ही लस. त्याला आपण बॅसिलस कॅलेमेट-ग्युएरिन. तर अल्बर्ट कॅलेमेट आणि ग्युएरिन यांनी याचा शोध लावलेला, म्हणून त्याला बॅसिलस कॅलेमेट-ग्युएरिन असे म्हणतात, BCG लस. या प्रश्नाचा ऑप्शन 2 आन्सर असणार आहे. पुढचे जे प्रश्न आहेत तर ते इथून पुढे आता गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत. तर प्रश्न क्रमांक 71 तुम्ही पाहू शकता इथे. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. म्हणजे दर्शनाला तो चाललाय आणि प्रत्येक पायरीवरती म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर 1, दुसऱ्या क्रमांकाच्या 2, तिसऱ्या क्रमांकाच्या 3 असे फुले तो ठेवत चाललेला आहे. देवाला 9 फुले त्याने वाहिली. जेव्हा तो संपूर्ण पायऱ्या चढून वर गेला तेव्हा त्याने त्या देवाला 9 फुले वाहिली देवाच्या पायाला. तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. म्हणजे देवापुढे 9 वाहून आणि प्रत्येक पायऱ्यावरती ठेवून त्याच्याकडे एकूण किती आता 17 फुले शिल्लक राहिली आहेत. जर मंदिराला जर 24 पायऱ्या असतील तर लक्षात घ्या एकूण 24 पायऱ्यावरती तो त्याच्या क्रमांक एवढी फुले ठेवत गेलेला आहे. तर त्या भक्ताजवळ आता किती फुले होते एकूण त्याच्यावर आपल्याला फुलांची संख्या काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. त्याने देवाला एकूण किती फुले वाहिले त्या भक्ताने, तर 9 फुले देवाला वाहिलेली आहेत व त्याच्याकडे शिल्लक किती राहिली होती 17. म्हणजे एकूण 17 9 हे किती झाले फुले, तर ही 26 फुले झाली. तर हे तर आपल्याला माहीत झालं. तर लक्षात घ्या पायऱ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे 24 आणि पायरीच्या क्रमांका एवढे फुले त्याने प्रत्येक पायरीवर वाहिली आहेत. म्हणजे 1 ते 24 पर्यंतच्या संख्येची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणजे इथे n बरोबर काय आहे 24 आहे. मग दिलेल्या क्रमावर नैसर्गिक संख्येची बेरीज आपण कशी काढतो, n कंसात n अधिक 1 भागिले 2 या सूत्राने काढतो. n आहे 24 कंसात n अधिक 1 म्हणजे 24 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 24ला जर या 2 भागलं तर 12 2 24 आणि हे 24 आणि 1 25 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 300. म्हणजे हे 300 फुले पायरीवर वाहिलेली 300, देवाला वाहिलेली 9 आणि शिल्लक 17 म्हणजे हे 26 आणि हे 300 किती झाली, तर ते एकूण 326 फुले जी आहेत तर ती त्या भक्ताकडे असणार आहेत. हेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे ऑप्शन 4 हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तर लक्षात घ्या हा श्रीकांत आहे, त्याचं तोंड कुठे आहे तर ते उत्तर दिशेला आहे. इकडे तोंड करून तो उभा आहे. लक्षात घ्या तर तिकडे त्याचं तोंड आहे उत्तरेला. पुढे काय दिले, तो उभा आहे, तो उजवीकडे वळतो म्हणजे उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर जातो. म्हणजे इकडे वळलेला आहे आणि 30 किलोमीटर गेलेला आहे. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर जातो. परत डावीकडे वळला तर इकडे आला 20 किलोमीटर जातो. पुन्हा तो उजवीकडे वळतो 40 किलोमीटर जातो. म्हणजे पुन्हा इथून उजवीकडे वळला आणि इथे 40 किलोमीटरवर जाऊन थांबला. तर पुन्हा अजून एकदा उजवीकडे वळून 35 किलोमीटर प्रवास करतो. म्हणजे इकडे उजवीकडे वळला आणि परत 35 किलोमीटर प्रवास केला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर आता इथे पहा इकडे त्याचे तोंड आलेले आहे. ही दिशा कोणती आहे तर ती दक्षिण दिशा आहे. दक्षिण इथे आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. अंतर किती असू द्या त्याचं काही घेणं देणं, आपल्याला फक्त दिशा विचारलं आहे. तर सध्याला त्याचे तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला आहे. ऑप्शन 2 आपलं
या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे दक्षिण दिशा। तर पुढील प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता। एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले। 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असं आपल्याला विचारलेलं आहे। तर कसं काढतो आपण हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। लक्षात घ्या, 100 पैकी 40 गणितात उत्तीर्ण झाले आपल्याला दिलेलं आहे। मग आता 40 जर गणितात उत्तीर्ण असतील तर गणितात अनुत्तीर्ण किती असणार आहे? ते 100 - 40 म्हणजे गणितातील अनुत्तीर्ण विद्यार्थी असणार आहेत 60। तर 60 इथे आपण आता लिहून घेऊया। अनुत्तीर्ण गणितातील 60 आहेत। तसेच 100 पैकी 60 जे आहेत तर ते इंग्रजीत उत्तीर्ण आहेत। मग इंग्रजीत अनुत्तीर्ण असणारे किती असणार आहेत? 100 - 60 म्हणजे 40। 40 जे आहेत तर ते इंग्रजीत अनुत्तीर्ण आहेत, 60 जे आहेत तर ते गणितात अनुत्तीर्ण आहेत। आता आपल्याला काय दिले? दोन्ही विषयात 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, दोन्हीमध्ये कॉमन मिळून 8 उत्तीर्ण झाले। तर त्याची आपण एक आता वेन डायग्राम तयार करूया। इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण जे आहे तर ते 60 कशामध्ये अनुत्तीर्ण आहेत? तर गणितातले इथं आपण लिहिले, आणि इंग्रजीतले किती आहेत तर ते 40 आहेत। म्हणजे फक्त इंग्रजीत जर नापास झाले असेल तर हे 32, आणि इथे मध्ये दोघांमध्ये 8 कॉमन अनुत्तीर्ण झाले। हे 52 आणि 8 गणितात अनुत्तीर्ण 60 झाले, हे 32 आणि 8 इंग्रजीत अनुत्तीर्ण 40 झाले। म्हणजे असं आपण लिहू शकतो। म्हणजे फक्त दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण जर विद्यार्थी काढले तर 52 गणितात झालेत आणि 32 जे आहे तर ते इथे जर तुम्ही पाहिलं तर 32 कशामध्ये झाले तर ते इंग्रजीत झालेत। म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले 52 आणि हे 32 किती झाले? 84। म्हणजे एकूण 84 अनुत्तीर्ण झालेले आहेत। मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले किती असणार आहेत? एकूण आहेत 100। 100 मधून हे जर 84 अनुत्तीर्ण वजा केलं तर राहतं किती? 16। म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची आपल्याला संख्या विचारली होती, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण एकूण 16 झालेले आहेत दोन्हीमध्ये मिळून। म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? तर म्हणजे 16 ऑप्शन आपल्याला 4 मध्ये दिलेला आहे। तर लक्षात घ्या, दोन्हीमध्ये मिळून नापास किती झाले? तर हे 52 इकडचे आणि तिकडचे 32, 84 नापास झालते, एकूण होते 100। म्हणून 100 मधून आपण 84 वजा केलं, आलं 16। 16 जे आहेत तर ते दोन्ही विषयात जे आहेत तर ते अनुत्तीर्ण, एकूण अनुत्तीर्ण 84, उत्तीर्ण आहेत म्हणजे 16। ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 75। एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत। एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? इथे काय दिले? 3 बिंदू म्हणजे 1 2 3 असे एक रेषीय नाहीत। म्हणजे 2 बिंदू असू शकतात, तिसरा बिंदू असा कुठेतरी असणार आहे। म्हणजे 3 बिंदू एक रेषीय नाहीत आणि बाकी 5 बिंदू तर एक रेषेत असे आपण म्हणू शकतो। तर एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या किती रेषा काढल्या जातील आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर हे जे आहे तर ते आपण फॅक्टोरियल या पद्धतीने काढू शकतो। म्हणजे प्रतलातील बिंदूंची संख्या आपल्याला किती दिली आहे? 8। म्हणजे जोडणाऱ्या रेषा काढल्या, 8 बिंदूंना जोडणाऱ्या आपल्याला रेषा काढायच्या। एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत। आता कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत, म्हणजे 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढायत, एकूण बिंदू आहेत 8। तर कसं काढतो आपण? 8 कॉम्बिनेशन 2 या सूत्राचा वापर करून। 8 कॉम्बिनेशन 2 म्हणजे 8 फॅक्टोरियल भागिले 8 वजा 2 फॅक्टोरियल आणि गुणुले हे 2 फॅक्टोरियल। म्हणजे n फॅक्टोरियल डिवायडेड NCRचं सूत्र आपण वापरू, n कॉम्बिनेशन rचं n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल। म्हणजे 8 वजा 2 किती? हे 6 फॅक्टोरियल आलं, आणि ह्या 8 फॅक्टोरियल आपण 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल असं लिहू शकतो। आणि 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कट राहिलं, वर किती राहिलं? 8 7 56 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1, 56 भागिले 2 28। म्हणजे 28 रेषा ज्या आहेत तर त्या आपल्याला 2 बिंदूंना जोडणाऱ्या 28 रेषा काढता येणार आहेत। तेच आपलं योग्य आन्सर असेल। तर 28 हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। तर मित्रांनो, आपला MPSC गट बचा कंबाईनचा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण विज्ञान तसेच गणिताशी संबंधित काही महत्त्वाचे 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो,
जय हिंद, जय महाराष्ट्र.